मित्रांनो, तुमच्या मोबाईलची स्क्रीन काम करत नाही, मोबाईलमध्ये कोठेही टच केले तर टच होत नाही, मोबाईल हँग होतो. या प्रकारे तुम्ही मोबाईल ऑपरेट करण्याचा प्रयत्न केला तर टचपॅड हे चालत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा सोप्या टिप्स सांगणार आहे. ते जर वापरल्या तर तुम्हाला मोबाईल शॉप आणि सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज नाही. मोबाईलच्या शॉपवर गेलात तर हजारो रुपये लागतात. जर तुमचा मोबाईल पाण्यात किंवा जमिनीवर पडला असेल आणि मोबाईलचा डिस्प्ले फुटला असेल तर तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जावं लागणार आहे. 5 नंबरची टिप्स ही खूप VIP असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर कोणत्या त्या 5 टिप्स असणार आहेत जाणून घेऊया. सर्वात अगोदर मोबाईलला तुम्ही रिस्टार्ट करायचे आहे. या प्रकारे तुम्ही मोबाईलला अगोदर रिस्टार्ट करा. दोन मिनिटं थांबा. मोबाईल पूर्ण रिस्टार्ट होईपर्यंत थोडं थांबा. आता मोबाईल रिस्टार्ट झालेला आहे. ही झाली 1 नंबरची टिप्स. आता 2 नंबरची टिप्स सांगतो. मोबाईलला पूर्ण बंद करा. पहिल्या टिप्समध्ये आपण मोबाईल रिस्टार्ट केला होता. आता दुसऱ्या टिप्समध्ये मोबाईल पूर्ण बंद करा. पूर्ण स्विच ऑफ होऊ द्या मोबाईलला आणि 1 मिनिट थांबा. मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला असेल तर मोबाईलला पुन्हा आपण ऑन करणार. मोबाईल ऑन होईपर्यंत 2 मिनिटं आपण इथं थांबणार आहे. मोबाईल बंद करून आपण पुन्हा ऑन केलेला आहे. हे झाले 2 टिप्स. आता 3 नंबरची टिप्स सांगणार आहे. 3 नंबरच्या टिप्समध्ये आपण मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाणार. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यावर इथं वरती सर्चमध्ये लिहिणार स्टोरेज अगोदर तुम्ही खाली करून घ्यायचे आहे. तुमचं जेवढं मोबाईलमध्ये भरलेलं असेल, जेवढी मोबाईलची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही मोबाईलचे स्टोरेज हे खाली करायचे आहे. आणि मोबाईल अपडेटला आला असेल तर मोबाईल अपडेट करून घ्यायचं आहे. स्टोरेज खाली केल्यानंतर त्यानंतर मोबाईलमध्ये ॲडिशनल सेटिंग दिसेल. ॲडिशनल सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं बॅकअप अँड रिसेट करायचं आहे. मोबाईलच्या अगोदर बॅकअप घेऊन टाका. त्यानंतर मोबाईलला
पुन्हा एकदा रिसेट करा, जेणेकरून तुमचे जे काही सेटिंग असतील ते सगळे इथं अपडेट होतील. हे झाले 3 नंबरचे टिप्स. आता 4 नंबरची टिप्स सांगतो. मोबाईलला इथं वॉल्यूम अप आणि डाऊन करण्याचे बटन दिलेलं असतं आणि इथं साईडला मोबाईल स्विच ऑफ करण्याचे एक बटन दिलेलं असतं. तर मोबाईलचं स्विच ऑफ करण्याचे बटन आणि वॉल्यूम अपचं बटन हे दोघं एकसाथ प्रेस केल्यानंतर मोबाईलला फॅक्टरी रिसेट करा. फॅक्टरी रिसेट केल्यानंतर तुमचा मोबाईल पहिलेसारखा होईल आणि मोबाईल हँग वगैरे करणार नाही. मोबाईलचा डिस्प्लेसुद्धा काम करेल. हे झाले 4 टिप्स. आता 5 नंबरची शेवटची टिप्स सांगतो. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचे. तुमचा मोबाईल कुठल्याही कंपनीचा असो, ओप्पो, रिअलमी, सॅमसंग, कुठल्याही कंपनीचा मोबाईल असो, प्रत्येक मोबाईलमध्ये ॲक्सेसिबिलिटी सेटिंग ही प्रत्येक मोबाईलमध्ये दिलेली राहते. तर त्या ॲक्सेसिबिलिटी सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला टच अँड होल्ड डिले हे ऑप्शन बघायला मिळेल. तर त्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले राहतात, शॉर्ट, मीडियम आणि लाँग. तर तुम्हाला इथे शॉर्ट हे ऑप्शन ठेवायचे आहे. शॉर्ट हे ऑप्शन ठेवल्यानंतर नक्की तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले काम करायला लागेल आणि तुमचा मोबाईल पण हँग होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले काम करत आहे का नाही. तुमचा कोणता कंपनीचा मोबाईल असेल, कमेंटमध्ये उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.